नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयाच्या अध्यापनाला आज आपण सुरुवात करत आहोत। तर 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामध्ये आपल्याला 8 टॉपिक दिलेले आहेत। प्रथम क्षमता विधाने दिलेली आहेत आपल्याला की प्रत्येक टॉपिक शिकून आपल्याला झाल्यानंतर आपल्याला कोणत्या ज्ञानामध्ये वाढ होईल, कोणत्या गोष्टी समजतील, कोणत्या गोष्टींचे आकलन होईल, हे विद्यार्थी कोणकोणते ज्ञान प्राप्त करेल याबद्दलची जी विधाने आहेत ती आपल्याला सुरुवातीला दिलेली आहेत। आणि हे प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला काय होणार आहेत, समजणार आहेत, विद्यार्थ्यांना समजणार आहेत। तर ती क्षमता विधाने आपण आता पाहूया। तर पहिल्याच टॉपिकचं नाव आहे आपल्या व्यवस्थापनाची तत्वे। जो हा टॉपिक आपण त्याचे इंट्रोडक्शन परिचय आपण 11वीच्या इयत्तेमध्ये पाहिले आहे। तर या 12वीच्या टॉपिकमध्ये व्यवस्थापन तत्वांचा अर्थ आणि व्याख्या हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे किंवा आकलन होणार आहे। त्याच्यानंतर व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप आणि महत्त्व हेही विद्यार्थ्यांना या प्रकरणाच्या अभ्यासातून समजणार आहे। व्यवस्थापनाच्या सिद्धांताची ओळख होणे, कारण अनेक व्यवस्थापन तज्ज्ञ झालेली आहेत। तर या तज्ज्ञांनी आपापल्या अभ्यासातून विविध सिद्धांत मांडले आहेत आणि ते सिद्धांत ची ओळख, त्याची तत्वे वगैरे, नियम, वैशिष्ट्ये आपल्याला करून दिलेली आहेत। तर ती ही विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान काय होणार आहे यामधून प्राप्त होणार आहे। हेनरी फेयल हे एक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत। तर त्यांनी त्यांच्या अभ्यासातून विशिष्ट असा अभ्यास करून सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यांची तत्वेही त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला जगाला वापरण्यासाठी उपयुक्त अशी तयार केलेली आहेत। तर याचीही ज्ञान विद्यार्थ्यांना या टॉपिकमधून होणार आहे। त्याचबरोबर टेलर हे सुद्धा एक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि यांनी सुद्धा व्यवस्थापनाच्या त्यांच्या अभ्यासातून सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेले आहेत, त्यांची तत्वे लिहिलेली आहेत, वैशिष्ट्ये आहेत। तर याचंही ज्ञान विद्यार्थ्यांना या प्रकरणाच्या अभ्यासातून होणार आहे। दुसरे प्रकरण आहे व्यवस्थापनाची कार्ये। तर व्यवस्थापन करत असताना आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। तर व्यवस्थापन हे अगदी छोट्याशा गोष्टीपासून तर अगदी मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत असते। व्यवस्थापनाशिवाय काहीही शक्य नाही। अगदी घरगुती काम असेल, घरगुती कार्य असेल, तर अगदी मोठ्या कार्यापर्यंत या गोष्टी असतात। तर प्रत्येक कंपनी, कारखाना, व्यवसाय संस्था, लघुउद्योग, गृहउद्योग प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापन हे समाविष्ट असते। तर ही व्यवस्थापनाला अनेक कार्य करावी लागतात। ती कार्ये आपल्याला या दुसऱ्या टॉपिकमध्ये अभ्यासायची आहेत। तर दुसऱ्या टॉपिकमध्ये व्यवस्थापनाच्या विविध कार्यांची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे। व्यवस्थापनाच्या कार्यांचा अर्थ, व्याख्या आणि व्यवस्थापनाच्या कार्याचे महत्त्व हे सुद्धा विद्यार्थ्यांना या दुसऱ्या टॉपिकमध्ये समजणार आहे। तर थोडक्यात दुसऱ्या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणते ज्ञान प्राप्त होणार आहे, तर हे या क्षमता विधाने या टॉपिकमध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते आपण पाहत आहोत। पुढचा टॉपिक आहे उद्योजकतेचा विकास। तर 12वी OCM त्यातला तिसरा आपल्याला टॉपिक आहे उद्योजकतेचा विकास। तर या उद्योजकतेच्या विकासामध्ये उद्योजक म्हणजे काय, त्याचा अर्थ, अंतर्गत उद्योजक आणि उद्योजकतेचा विकास या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे आणि त्या समजून घ्यायच्या आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्याला काय अवगत करायचं आहे, काय ज्ञान मिळवायचं आहे, हे प्रत्येक टॉपिकमधलं मी तुम्हाला सांगत आहे। पुढचा आहे तिसऱ्या टॉपिकमध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमाचे नवीन प्रवाह समजणे। तर आपल्याला नवीन प्रवाह त्या ठिकाणी दिलेले आहेत। दिवसेंदिवस आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीमध्ये कायापालट होत चाललेला आहे। नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहे, नवनवीन बदल प्रत्येक गोष्टीमध्ये होताना आपल्याला दिसत आहेत। तर हे जे नवीन प्रवाह आहे तर ते आपल्याला या टॉपिकमध्ये तिसऱ्या टॉपिकमध्ये शिकायचे आहेत आणि ते ज्ञान विद्यार्थ्यांना काय होणार आहे, प्राप्त होणार आहे।
त्यानंतर चौथा टॉपिक आहे व्यवसाय सेवा. तर त्या व्यवसाय सेवा या टॉपिकमध्ये विविध सेवा समजणे, व्यावसायिक सेवा ज्या आहेत विविध प्रकारच्या त्याचा अभ्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्याला समजणार आहे, कळणार आहे किंवा त्याला ते आकलन होणार आहे. त्यानंतर बँकांचे विविध प्रकार विद्यार्थ्याला समजणार आहे, त्याचाही अभ्यास त्याचा होणार आहे की बँक आपण म्हणतो बँक आपल्याला फक्त साधं माहीत असतं बँक, परंतु बँकांचे विविध प्रकार आहेत आणि त्याचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला होणार आहे. त्यानंतर आहे पॉईंट ई बँकिंग. ई बँकिंगचा अर्थ आणि ई बँकिंगची जी कार्यपद्धती आहे तर कशा प्रकारे आपण ई बँकिंग करू शकतो त्यालाच आपण नेट बँकिंग असं म्हणतो. ई म्हणजे इंटरनेट. इंटरनेट या शब्दाचं पहिलं अक्षर त्यांनी घेतलंय ई. तर ई बँकिंग आणि ई बँकिंगच्या ज्या प्रोसेस आहेत त्या समजावून घेणे, कशा प्रकारे प्रोसेस होते. अर्थात आपल्याला प्रॅक्टिकली नाही आहे, आपल्याला फक्त थेरॉटिकली आहे, परंतु मी तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू स्क्रीन शेअरिंग करून जर शक्य झालं तर कम्प्युटरचा वापर करून मी तुम्हाला या टॉपिकच्या वेळेस ई बँकिंग प्रोसेस कशी असते तर मी ते दाखवण्याचा प्रयत्न करणार. त्यानंतरचा आपल्याला पॉईंट या टॉपिकमध्ये पाहायचा आहे विम्याची तत्वे आणि विम्याचे विविध प्रकार. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे विमा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला नुकसान झाले तर भरपाई आपल्याला कोणीही देऊ शकत नाही आणि म्हणून विमा ही एक संकल्पना उदयास आली आणि त्याचा उपयोग आजकाल आपण सर्वच जण करताना दिसतात. म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही की जिथे विम्याचा वापर होत नाही. म्हणजे तुम्ही बसमधून गेले प्रवास करत तरी बसच्या तिकीटमध्ये विमा काढलेला असतो. तुम्ही जहाजानं गेले पाण्यातून प्रवास करून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिथे सुद्धा जहाजामध्ये सुद्धा प्रवास विमा असतो. त्याचबरोबर तुम्ही विमानातून गेले विमानाचं तिकीट काढून तरी सुद्धा त्या तिकिटामध्ये विमा असतो. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विमा असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी विमा आहे, सिक्युरिटी आहे. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि योगायोगाने मृत्यू झाला तर तुमच्या वारसाला किंवा आपल्या वारसाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळत असते. तर असे विविध प्रकारचे विम्याचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि विम्याच्या बद्दलचे मग नियम काय आहेत तर आपल्याला माहीत आहे की बरेच लोक लगेच एखाद्या गोष्टीतून आपल्याला पैसे मिळायला लागले किंवा फायदा व्हायला लागला तर आपल्याला असं वाटतं की किती सोपं आहे, परंतु तशी काही गोष्ट नाही की विमा हा काही पैसे मिळण्याचा काही मार्ग नाही आहे. पैसे मिळवणे आपण अवैध मार्गाने किंवा बेकायदेशीर मार्गाने आपण यातून पैसे मिळवू शकत नाही. तर विम्याची जी तत्वे आहे त्या तत्वांमध्ये म्हणजे थोडक्यात एक प्रकारची ती नियमच आहे, म्हणून त्याला पण मात्र तत्व मानलं जातं. नियमांचं एक प्रकारे आहेत आणि ते नियम किंवा तत्वे आपल्याला पाळावी लागतात तरच आपल्याला नुकसान भरपाई मिळते. विनाकारण आपण बरेच लोक त्याचा गैरसमज करून घेतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात, भरपाई तर काही मिळत नाही. तर हे त्याच्याबद्दलची माहिती व्यवसाय सेवा या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायची आहे. 11वीला आपण पाहिलेलं आहे पहिल्या टॉपिकमध्ये व्यवसायाची अनुषंगिक साधने हा पॉईंट आपण एक पाहिला आहे. त्या पॉईंटमध्ये जेवढे 5-6 आपल्याला सिंपल छोटीशी कार्य होती तीच कार्य इथे आपण सविस्तरपणे या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. इथे डिटेल्समध्ये त्याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी दिलेला आहे की व्यवसाय आणि व्यवसायासाठी ज्या विकास होण्यासाठी ज्या अनुषंगिक सेवा होत्या. मी तुम्हाला 11वीला पण सांगितलं की इथे 11वीला आपल्याला इथे फक्त पॉईंट आहे स्टडीला, पण पुढच्या वर्षी आपल्याला डिटेल्स स्टडी आहे. तर इथे विम्याच्या तत्वांबद्दल आपल्याला माहिती या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना समजणार आहे, तर याचं आपल्याला आकलन होणार आहे. तर त्यानंतर आहे संप्रेरणाचे विविध प्रकार समजणे. तर विद्यार्थ्यांना इथे संप्रेरण म्हणजे काय तर एकमेकांना माहिती पुरविणे, संदेशवहन करणे. आपण बघतो की सध्या आपण पाहतो हे सगळं इन्फॉर्मेशनचं युग आहे. आपण त्याला टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेशन किंवा आपण आता IT म्हणतो नाही का. तर हे जे टेक्नॉलॉजी आहे तिचं माहितीचं देवाणघेवाण, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यामध्ये समाविष्ट आहे. तर व्यवसाय सेवा करत असताना किंवा व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक गोष्टींची गरज भासते. कम्युनिकेशन हे तर खूप महत्त्वाचं आहे, संप्रेरण खूप महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा या टॉपिकमधून आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि आपल्याला हे समजणार आहे. त्यानंतर पुढे आपल्याला मुद्दा आहे यातलाच गोदामांचे प्रकार आणि त्यांची कार्ये. तर याबद्दलची ही माहिती आपल्याला या टॉपिकमधून समजणार आहे किंवा त्या टॉपिकचाही आपल्याला अभ्यास या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे वाहतुकीची विविध प्रकार
हेही आपल्याला कोणकोणते आहेत ते आपल्याला समजणार आहे. त्याची माहिती आपल्याला या टॉपिकमधून मिळणार आहे. हा आहे चौथा टॉपिक. त्यानंतर पाचवा टॉपिक आहे आपल्याला व्यवसायातील उभरत्या पद्धती. उभरत्या म्हणजे नवनवीन निर्माण होणाऱ्या पद्धती. आपण दिवसेंदिवस पाहत चाललेलो आहोत की व्यवसायाला एक वेगवेगळी कलाटणी येताना आपल्याला दिसत आहे आणि दिवसेंदिवस आपण घरी बसून सुद्धा दुकानात न जाता सुद्धा अनेक वस्तूंची आज आपण खरेदी करू शकतो. तर ही जी पद्धत आहे खरेदीची, याला त्यांनी एक उभरती पद्धत मानलेला आहे आणि म्हणजेच नवीन निर्माण झालेली पद्धत असं म्हटलंय की इथे आपण आता घर बसल्या सुद्धा त्या ठिकाणी आपण जर व्यवसाय करत असू तर आपण आपल्या मालाची विक्री सुद्धा करू शकतो घरात बसून. कुठल्याही प्रकारचं दुकान टाकायची गरज नाही, रोडवरच दुकान पाहिजे असंही काही नाही. पार अगदी कोणत्याही कोपऱ्यात का दुकान असे ना तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय या ठिकाणी करू शकता, अशी ही पद्धती आहे. त्यालाच आपण ऑनलाईन परचेसिंग आणि ऑनलाईन सेलिंग अशा दोन्ही पद्धती आहेत. आपल्याला आपण फक्त कस्टमर ॲज म्हणून आपण फक्त आपल्याला माहिती आहे आपण फक्त खरेदी करू शकतो ऑनलाईन, एवढंच माहिती आहे. पण एक मात्र लक्षात घ्या की आपण आता कॉमर्स आहोत, 12वी कॉमर्स शिकत आहोत आणि इथे आपल्याला नुसतंच खरेदी नाही तर विक्री सुद्धा करायची आहे. म्हणजे ऑनलाईन विक्री आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा बरेच लोक त्या ठिकाणी आपल्याला विक्री करताना दिसत आहेत की संगमनेरमधून सुद्धा ऑनलाईन विक्री केली जाते. तर इथे प्रश्न तोच आहे की आपल्याला याबद्दलची सर्व माहिती आपण करून घेतली की आपल्याला कशी खरेदी करावी वस्तूची. तर आता आपण हे बरेच जणांनी आता ऑनलाईन खरेदी केलेलीच असेल. तुमच्यापैकी किती जणांनी ऑनलाईन खरेदी केलेली आहे? काही ऑनलाईन वस्तू घेतल्यात का कोणी? बरं, अजून कोणी कोणी घेतली? ऑनलाईन खरेदीची प्रोसेस सुद्धा आज आपल्या सर्वांना माहितीच पाहिजे आहे. बरेच जणांनी खरेदी केलेली असेल परंतु काही जण सांगत नाहीत. पण आपण खरेदी केलीच पाहिजे आणि ती प्रोसेस आपल्याला संपूर्ण माहिती झालीच पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला विक्री करायची असेल आपल्या मालाची ऑनलाईन तर त्याचीसुद्धा माहिती आपण घेऊन आपण ही विक्री करू शकतो आणि भरपूर लोक त्या ठिकाणी आता विक्रीसाठी आलेले आहेत. आणि विक्री करणे म्हणजे खरेदीदार वेगळा, विक्रेता वेगळा आणि खरेदीदार आणि विक्रेता यांची सांगड घालून देणाऱ्या मध्यस्थ वेगळा. म्हणजे ज्या ज्या आपण आता जसं म्हणतो की असं ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, भरपूर काय ती माय माय काय नाव आहे तुम्ही एक हां, मंत्रा काहीतरी असे भरपूर एक माझ्याकडे पेपर आहे तो जवळजवळ 8 वेबसाईटची नावं त्याच्यावरती आहेत जे ज्या जास्त फेमस आहेत आणि भरपूर ऑनलाईन आता आपण विक्रेते त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर काही प्रामाणिकपणे बिझनेस करतात तर काही अप्रामाणिकपणे सुद्धा आणि म्हणून बऱ्याच वेळा ऑनलाईन खरेदी करताना आपण फसू सुद्धा शकतो. तर अशा विक्रेत्यांना त्या ठिकाणी जर त्यांनी फसवलं तर त्यांना ते मध्यस्थ जो आहे तो त्या ठिकाणी काय करतो, त्यांच्या त्या वेबसाईटवरनं काढून टाकतो आणि शिवाय त्यानंतर त्याला काय बाकीचं वगैरे प्रोसेस कायदेशीर कारवाईसुद्धा त्यावरती करू शकतो. म्हणजे फसवणूक जर केली असेल एखाद्या विक्रेत्याने तर त्याला ती पनिशमेंट त्या ठिकाणी कायद्यानुसार होत असते. तर खरेदी आणि विक्री ह्याही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतात. आपण आपल्या मालाची विक्री इथे बसून घरी बसून करू शकतो. आणि आपण पाहिलं तर ग्रामीण भागातली म्हणजे तुम्हाला आश्चर्याची गोष्ट आहे की ॲमेझॉनवरती आपण जे घरी गायांचं शेण असतं शेणाची गौरी थापतात किंवा त्याच्यात जे शेणाचे आपण त्या ठिकाणी जाळल्यानंतर जी राख तयार होते त्या राखसुद्धा ॲमेझॉनवरती विक्रीला आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की अरे हा काय प्रकार आहे, म्हणजे कोण राख खरेदी करेल. तर अनेक लोक राख खरेदी करायला बसलेले आहेत. कारण भांडे स्वच्छ करायचे असतील, घासायचे असतील तर बऱ्याच वेळा राखेचा वापर केला जातो आणि अजून राखेचा वापर बऱ्याच कारणांसाठी होतो. आपण बघतो कडधान्य जर ठेवायचे असतील तर बरेच जुने लोक आपल्याला कडधान्य जे आहे मठ मूग वगैरे तर ते राखेमध्ये ठेवतात कारण जेणेकरून त्या कडधान्यांना मग कीड लागत नाही. तर राखेचे असे उपयोग आहेत. त्याचबरोबर गौरीसुद्धा मिळते. मला हे सांगायचं आहे की आपण असं काही समजायचं नाही की मी ग्रामीण भागात राहतो, माझा काही उपयोग नाही, मी काय करू शकणार आहे. तर ह्याची मी तुम्हाला म्हणून अतिशय जवळची उदाहरणं त्या ठिकाणी आपण दिलेली आहे शेतीशी रिलेटेड. तर अनेक वस्तू तर आहेच, भरपूर वस्तूंची त्या ठिकाणी विक्री आहे. आपण अनेक वस्तू तयार करून त्याची विक्री करू शकतो. फक्त त्याचं लाईफ जे आहे ते निर्जीव वस्तू असावी. कारण लाईव्ह वस्तू असेल तर मग लोकल डिलिव्हरी आपण करू शकतो किंवा किराणा माल असेल तर तो सुद्धा आपला थोडा टिकाऊ असल्यामुळे जाऊ शकतो. तर अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्यांची आपण विक्री करू शकतो. तात्पर्य असं आहे की आपण मला वाटतं
मागे झी मराठी चॅनलवरती एक जाहिरात येत होती सारखी सारखी, पहा तुम्ही पाहिली असेल. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक शेतकरी त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी तो त्याच्यावरती काहीतरी करताना दाखवलाय मोबाईलवरती. आणि दुसरा एक जण येतो त्या ठिकाणी, त्याला विचारतो काय करतो म्हणे. नाही नाही, मी विक्री करतो म्हणे माझ्या शेतातल्या मालाची, ऑनलाईन विक्री करतो म्हणे माझ्या शेतात उभं राहून. तर असं तो त्याला त्या ठिकाणी दाखवत होता. तात्पर्य असं आहे की त्यांनी सांगितलं तर झी मराठीच्या माध्यमातून तुम्ही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमची माहिती घ्या आणि शिका कशा प्रकारे ऑनलाईन विक्री करायची आहे. तुम्हाला झी मराठी त्या ठिकाणी मदत करेल. तर अशा प्रकारे भरपूर ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विक्री करणं, आणि लोक आजकाल बघतो आपण की त्याचाही वापर करतायत आणि आपल्याकडच्या ज्या मोबाईल आहे त्याचाही वापर करतायत. आणि अनेकांनी बघतो आपण की लॉकडाऊन सुरू झाला मागच्या वर्षी 23 मार्चपासून. तर त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मालाची विक्री झाली नाही, परंतु ज्यांनी डोकं लावलं तर त्यांनी म्हणजे काहींचे द्राक्षाचे बाग पूर्णपणे लॉसमध्ये गेले. भरपूर मालाचा लॉस झाला, म्हणजे जो माल नाशवंत स्वरूपाचा होता त्याचा, कारण विक्रीच झाली नाही. वाहतूक सेवा बंद होती किंवा म्हणावी अशी नव्हती, किंवा विक्रीसाठी खरेदीसाठी लोकही बाहेर पडत नव्हते. परिणाम त्याचा विक्रीवरती झाला. परंतु काही लोकांचे आपण पेपरला लेख आलेले आहेत की त्यांनी 1-1 किलो 2-2 किलो 5-5 किलोच्या द्राक्षाच्या पॅक केले आणि ऑनलाईन विक्री केली, जाहिरात केली स्वतःचीच. अनेक व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी मेसेज तयार करून पाठवले, चित्र म्हणजे किंवा चांगल्या प्रकारचे फोटो वगैरे काढून तयार करून माहिती देऊन त्याचीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहिरात केली आणि कॉन्टॅक्ट नंबर दिले आणि गाडी घेतली 4 व्हीलर ओमिनी, किंवा जसं त्याच्यात माल जास्त बसतो, किंवा अजून कुठली पण गाडी घेऊ शकतात. आणि ऑर्डर यायची त्या माणसाला आणि तो माणूस ती माल पॅकिंग करून 2 किलो 5 किलो द्राक्षे घरपोच करायचा. 50 रुपये किलोने घरपोच सेवा त्याने दिली. तर म्हणजे आश्चर्य वाटलं की आपण किती विक्री करणार घरपोच, नाही का. आजकाल बघतो आपण बरेच शेतकरी शेतात माल झाला का डायरेक्ट व्यापाऱ्याला देऊन टाकतात, स्वतः काहीच करत नाही, त्यामुळे लॉसमध्ये जातात. व्यापारी लगेच तिकडे मालाची किंमत दुप्पट करून त्या ठिकाणी विक्री करतो. मग इथे हा प्रकार काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मालाची विक्री केली ऑनलाईन, स्वतःच त्या ठिकाणी माहिती दिली आणि स्वतःच जाहिरात केली आणि स्वतःच त्या ठिकाणी सर्व्हिस पण दिली. अनेक त्याची ऑर्डर हळूहळू वाढायला लागली आणि अनेक लोकांनी द्राक्ष खरेदी केली. घरी बसून जर माल घरपोच येत असेल आपल्याला तर काय हरकत आहे खरेदी करायला. मग बऱ्याच जणांना द्राक्ष खाऊशीच वाटतात, कोण खात नाही, सर्वच जण खातात. परिणामी 50 रुपये किलो 2 किलोची पेटी असायची, म्हणजे किमान 100 रुपये एका घरात तरी त्या ठिकाणी विक्री व्हायची आणि तो गाडी त्या ठिकाणी घेऊन जायचा. तर असं त्याने सुरुवात केली आणि हळूहळू त्याची विक्री वाढत चालली आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्याने, म्हणजे त्याचा लेखच आला होता की मी खूप प्रयत्न केले सुरुवातीला, मला म्हणजे असं वाटलं की तोटा होतोय, काय होणार कसं होणार, परंतु मी प्रयत्न केला आणि मला यश येत गेलं. आणि मला वेळ अशी आली एक दिवस की मला ऑर्डर कंप्लीट करणं दिवसभराच्या पूर्ण होत नव्हतं, म्हणजे दिवसभर मी फिरत राहायचो आणि त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत, त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात करायचो. तर असं माझं कंटिन्यू त्या ठिकाणी काम चाललं आणि माझा सगळ्या बाग माझी पूर्ण मला फायद्यामध्ये आली. तात्पर्य असं आहे की आपण आपलं डोकं लावलं पाहिजे आणि इथे आपण आता ऑनलाईन परिस्थितीनुसार आपण ऑनलाईन विक्री करणं आणि त्या ठिकाणी त्याने सहज शक्य केलं. म्हणजे एकटाच तो फिरायला, कारण आपल्याकडे परवानगी होती एकटा फिरायला. आजची परिस्थिती सुद्धा तशीच आहे, तुम्ही घरपोच सेवा देऊ शकता, घरपोच सेवा फक्त अलाउड आहेत. तर इथे पुढचा मुद्दा आहे आपल्याला, थोडंसं मी तुम्हाला इथे ऑनलाईनबद्दल जास्त सांगितले, तर पुढच्या आपण त्या टॉपिकमध्ये तर बघणारच आहोत प्रोसेस कशी आहे खरेदीची विक्रीची, त्यातील टप्पे कसे आहेत तेही आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मुद्दा आहे आपला व्यवसायातील बाह्य सेवा समजणे. तर बाह्य सेवा ज्या आहेत म्हणजे त्याला आपण आउटसोर्सिंग, बाह्य सेवेला शब्द आहे इंग्लिशमध्ये आउटसोर्सिंग सर्व्हिसेस, म्हणजे बाह्य सेवा. काही गोष्टी या ज्या आहेत त्या खूप मोठ्या स्वरूपामध्ये जेव्हा असतात तेव्हा आपण घरातील मंडळी किंवा कुटुंबातील मंडळी काम करू शकत नाही, त्यावेळेस आपण बाहेरून सेवा घेत असतो. आता उदाहरण मी थोडंसं शेतीचं देतो. बरेच जणांना शेती आहे, समजा गहू सोंगायचा आहे, वाळून गेलेला आहे गहू, मग आपण म्हटलं नाही नाही आमच्या कुटुंबात 4 माणसं आहे, आम्ही तेवढेच जण सोंगून काढणार. पण परिस्थिती अशी असते की गहू एवढा वाळलेला असतो की त्या ठिकाणी आपण 4 जण चालणार नाही, तर आपल्याला एक मोठी टोळी लावून एका दिवसात त्या ठिकाणी तो गहू सोंगावा लागेल. कारण का, तर दिवसेंदिवस वाळत जर चालला आणि 8 दिवस आपण घरीच सोंगत बसलो तर भरपूर ओंब्या खाली गळून जातील. तात्पर्य असं आहे की काही जेव्हा गोष्टी करायच्या असतात की त्यावेळेस त्यांना आपल्याला गट पाहिजे, समूह पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्व्हिस पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे समजा एखादं कार्य असेल, लग्न असेल, विवाह सोहळा असेल, वाढदिवस असेल, तर आपण पाहतो त्यावेळेस की आपण
जेवणाच्या पंक्ती बसतो आणि एकाच वेळेस 50, 100, 200, 500 माणसं बसतात. मग एवढ्यांना जेवायला वाढायचं असेल तर माणसं पाहिजेच ना परत वाढायला. मग अशा वेळेस आपण काय करतो, केटरर्स त्या ठिकाणी ऑर्डर देतो आणि तो केटरर्स ते ह्या सगळं सर्व्हिस तो त्या ठिकाणी सगळं तयार ठेवतो, सज्ज ठेवतो. किचन्स असतील, स्वयंपाक करणारा व्यक्ती असेल, आचारी असेल, त्यानंतर वाढणारे वाढपे असतील, ही सगळी तो सेवा तो माणसं सगळी तयार करतो आणि ती सेवा आपण फक्त त्या केटरर्स बरोबर किंवा त्या मेन आचार्याबरोबर आपण व्यवहार करतो, बाकीच्यांशी आपण बोलत पण नाही. आणि तो सगळा आचारी ती सगळी जबाबदारी घेतो आणि आपल्या कार्यालयात कार्याच्या दिवशी सर्व लोकांना भरपूर 10,000, 5,000, 10,000 किती लोक आले तर तो जेवू घालतो. तर ही जी सेवा आपण घेतली यालाच आपण बाह्य सेवा असे म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सेवा हवी असते तेव्हा आपण घरगुती माणसे काम करू शकत नाही किंवा बरोबरच आपल्याला अचानकच जास्त माणसांची गरज भासते. जसं मी तुम्हाला शेतीचे उदाहरण दिले. आता काय हे एखादं कार्य असेल, विवाह सोहळा असेल, त्याचं असेल, तर अशा प्रकारे हे केटरर्सला ऑर्डर दिल्या जातात आणि मग आपली जी आवश्यकता आहे, गरज आहे ती पूर्ण केली जाते. त्यालाच बाह्य सेवा असं म्हणतात. दुसरं म्हणजे आता मी असं म्हणेल की बऱ्याच वेळा बाह्य सेवेमध्ये त्यांनी हे पण सांगितलंय, केटरर्सचं तर उदाहरण तुम्हाला मी दिले, ते एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. त्यानंतर दुसरं आहे की नगरपालिका, महानगरपालिका असतील, आपण बघतो कचरा व्यवस्थापन. प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत एरिया प्रत्येकमध्ये कचऱ्याची व्यवस्था लावणे ही त्यांची जबाबदारी असते आणि समाजाला ती एक सेवा पुरवतात. तर अशा वेळेस ज्या नगरपालिका असतात, ग्रामपंचायत असतात, ते एक प्रकारे टेंडर देतात आणि काही व्यवसाय असे आहेत की ते अशा कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा गोळा करणे, कचरा डेपोवरती नेऊन टाकणे, त्याची व्यवस्थित परत विल्हेवाट लावणे, ही सर्व कामे हा एक ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी घेतो. मग नगरपालिका त्या ठिकाणी टेंडर काढते. मग ते टेंडर बरेच जण वाचतात, माहिती घेतात आणि काही जण ते टेंडर घेण्यासाठी पुढे येतात आणि त्याच्यातून मग योग्य एखाद्या टेंडर ज्याने घेतलंय आपल्याला योग्य परवडतंय खिशाला, नाही का, पैशाच्या दृष्टिकोनातून, तर अशा योग्य प्रकारचं टेंडर निवडून नगरपालिका समोरच्या कॉन्ट्रॅक्टरला काय करते, ऑर्डर देते आणि तो कॉन्ट्रॅक्टर मग 2 वर्ष, 5 वर्ष, वर्षभर काय त्याला जशी ऑर्डर असेल तशी त्या प्रकारे त्यांनी सेवा पुरवतो. म्हणजे संगमनेर नाली नगरपालिका असेल तर आपण बघतो कचरा गाडी त्या ठिकाणी फिरत असते, बरोबर की नाही, घंटा वाजवते, भोंग्यात आणि आवाज देते, कचरा गोळा हे कराबद्दलची माहिती सांगत राहतात, ते माईक लावून स्पीकर बसवलेला असतो. तर ती गाडी पूर्ण संगमनेरचा जो नगरपालिकेचा एरिया आहे त्यातून ती सातत्याने फिरत असते आणि कचरा गोळा करत असते. तर ही जी सेवा आहे ही संगमनेर नगरपालिकेने दुसऱ्या बाहेरच्या अगदी पार म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना दिलेली ऑर्डर आहे. म्हणजे आता अर्थात बरेच जण म्हणतात की बिहारमधून बरेच लोक कॉन्टॅक्ट आहेत बिहारचे, की ते आपल्याला अशा प्रकारची सेवा देताना दिसतात. कारण बिहारमध्ये महाराष्ट्रासारखी सुजलम सुफलम थोडीशी शेती प्रमाण कमी आहे, त्यामुळे बरेच लोक बिहारचे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करायला तयार असतात आणि तो कॉन्ट्रॅक्टर जो असतो ते सगळे लोक तिकडून 5-50 लोक घेऊन येत असतो आणि ते त्या ठिकाणी ती सेवा देत असतो. तात्पर्य असं आहे की अशा प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी आपल्याला या बाह्य सेवेच्या अंतर्गत येतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे खाली त्याचे प्रकार दिलेत. व्यवसाय प्रक्रिया, बाह्य सेवा, ज्ञान. म्हणजे व्यवसाय प्रक्रिया म्हणजे व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया कराव्या लागतात, म्हणजे प्रॉडक्ट तयार करायचं असेल तर प्रक्रिया आपण म्हणतो, प्रोसेस, तर ती एक बाह्य सेवा आहे. त्यानंतर ज्ञान प्रक्रिया म्हणजे आपल्याला काहीतरी नॉलेज कोणाकडून तरी घ्यायचं आहे, बरोबर ना, आपण टेक्नॉलॉजी कोणाकडून तरी घेतो, तर ती जी प्रक्रिया आहे घेण्याची आणि आपल्या प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी, तर अशा प्रकारे आपण ती घेऊन आपण त्याचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी करत असतो आणि मग आपल्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी नवीन प्रॉडक्ट तयार होतात, त्याची विक्री वाढते आणि फायदा व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्ञान घेणे, तर बऱ्याच जणांकडून आपण ज्ञान हे घेत असतो आणि आपल्याला त्याचा आपल्या व्यवसायासाठी उपयोग करत असतो. तर त्याच्यानंतरचा तिसरं त्याच्यामधला प्रकार दिला आहे कायदा प्रक्रिया बाह्य सेवा. म्हणजे लिगल ज्या प्रोसेस असतात आउटसोर्सिंग, त्याला LPO म्हटले त्यांनी, लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग. कायदा प्रक्रिया म्हणजे कायदेविषयक ज्या गोष्टी बाबी आहेत. आता आपण पाहतो की प्रत्येक देशाचे कायदे वेगवेगळे आहेत. थोडेसे प्रत्येक कायद्यांचा विचार करून त्या देशाचा आपल्याला त्या ठिकाणी जर व्यवसाय करायचा असेल तर त्याचाही विचार करावा लागतो. तर अशा प्रकारे बाह्य सेवा आणि बाह्य सेवेबद्दलची माहिती पण याच टॉपिकमध्ये आपल्याला पाहिजे आहे. 6वा आपला टॉपिक आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. तर आपण बघत असतो की अनेक व्यावसायिक छोटे मोठे आहेत. अगदी छोटा टपरीवाला जरी पकडला किंवा आपण रोज भाजी घेऊन विकणारा जरी पकडला, नाही का, तो सुद्धा एक व्यावसायिकच आहे. तर अगदी टाटांपर्यंत त्या ठिकाणी अंबानीपर्यंत जे मोठे उद्योजक आहेत त्यांच्यापर्यंत
प्रत्येक व्यावसायिकाची काही ना काहीतरी जबाबदारी असते. तर हा एक टॉपिक आपल्याला यामध्ये आहे की व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. सामाजिक म्हणजे आपण सर्वजण जे ग्राहक आहेत किंवा आपण नागरिक आहेत देशातले, हे त्यालाच आपण समाज म्हणतो आणि या समाजाची जबाबदारी ही व्यवसायाची असते. तर ह्या 6व्या टॉपिकमध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती पाहावयाची आहे आणि किंवा त्याबद्दलची माहिती आपल्याला काय होणार आहे, समजणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विविध व्यवसायाची विविध घटकांप्रती असलेली सामाजिक जबाबदारीची माहिती समजेल. संकल्पना आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर व्यवसायाची पर्यावरण संरक्षणाप्रती असणारी जबाबदारी, म्हणजे एखादा आपण बघतो की व्यवसाय सुरू जर झाला तर त्यातून प्रदूषण होऊ शकते आणि ते प्रदूषण होऊ नये म्हणून त्याने काय काय काळजी घ्यावी. तर थोडक्यात पर्यावरण कसे चांगले राहील आणि त्याचबरोबर म्हणजे नैसर्गिक पर्यावरण कसे चांगले राहील त्याच्याबद्दलची आपल्याला जबाबदारी यामध्ये घ्यायचीच आहे. परंतु जे घटक सर्व आहेत की ज्याच्यावरती व्यवसाय काय आहे अवलंबून आहे, म्हणजे अगदी व्यवसायाचे कच्चा माल पुरवठा करणारे लोक नागरिक असतील, कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, त्याचबरोबर सर्व ग्राहक वर्ग असेल, समाज असेल, शासन असेल, हे सगळे व्यवसाय पर्यावरणाचे जे घटक आहेत. तर ह्या घटकाप्रती प्रत्येक प्रत्येकाबद्दल व्यवसायाची जबाबदारी आहे. ती प्रत्येक जबाबदारी आपल्याला या स्वतंत्ररित्या अभ्यासायची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे यामध्ये व्यावसायिक नीतिशास्त्र. तर नीतिशास्त्र म्हणजे तरी काय, तर नीतिशास्त्रामध्ये चांगल्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे नीतिशास्त्र, की कोणतीही गोष्ट करत असताना आपण ही चांगली आहे की नाही हे आधी निश्चित करायचं आणि मग करायचं. तर याच्याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये समजणार आहे किंवा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. काही गोष्टी आपल्याला पाहिजे सामाजिक रूढी परंपरा यानुसार आपण निश्चित करण्यात आलेल्या आहेत की ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, खूप वाईट आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला कळतं आणि आपल्या समाजाची एक प्रकारची आपल्यावरती कंट्रोलसुद्धा आहे, नियंत्रणसुद्धा आहे. म्हणजे आपण काही गोष्टी करत असताना समाज आपल्याला काही म्हणेल का, आपण चुकीचं तर वागत नाही ना, चुकीची तर कृती करत तर नाही ना, असं आपल्याला प्रत्येकाला एक मानसिक धाक आहे आणि समाजाचा धाक प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला आहे. काही त्याला अपवाद आहेत, ते बिनधास्त काही गोष्टी करतात, परंतु आपण प्रत्येकाला धाक असल्यामुळे आपण नीतिशास्त्राचा वापर कळत नकळत त्या ठिकाणी करतो की जी गोष्ट चांगल्या आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच करणे, ज्या गोष्टी योग्य आहेत त्याच करणे, अयोग्य असतील तर करायच्या नाही, ज्या चांगल्या आहेत त्याच करायच्या, ज्या वाईट असतील त्या करायच्या नाही. अशा बद्दलचीच माहिती आपल्याला या नीतिशास्त्रामध्ये पाहिजे आहे. कारण व्यवसाय करत असताना सुद्धा आपण ग्राहकांना सेवा देणार आहोत, आपण त्यांच्याकडनं पैसे घेणार आहोत. म्हणून जो व्यावसायिक आहे, उत्पादक आहे, उद्योजक आहे, त्यांनी उत्तमात उत्तम चांगल्या क्वालिटीची सेवा त्या ठिकाणी सर्व समाजाला उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याने नीतिशास्त्राचा वापर केला पाहिजे, चांगलं विचार मनामध्ये ठेवूनच त्याने कामकाज केलं पाहिजे, चांगले उत्पादनं केले पाहिजेत आणि त्याचा फायदाच नक्की सर्व समाजाला कसा होईल या दृष्टिकोनातून त्याने आपण विचार केला पाहिजे. आता नीतिशास्त्राच्या बद्दलचं मी थोडंसं तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण बघतो की भारतीय जे उद्योग आहेत ते भारतीय नागरिकांना नुकसान होणार नाही, काही होणार नाही किंवा त्यांना वाईट वळण लागणार नाही अशा प्रकारची उत्पादने त्या ठिकाणी करताना दिसतात आणि व्यवसाय करून नफा मिळवताना दिसतात. परंतु जे आता आपण 1991ला जे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्यानुसार नंतर काही वर्षानंतर आपण बघतो की अनेक विदेशी कंपन्या भारतात आल्या. आता विदेशी कंपन्यांना काही भारताच्या नागरिकांशी काही घेणं देणं नाही, तर त्यांचं नुकसान हो, फायदा हो किंवा त्या जी पुढची येणारी पिढी आहे ती त्या ठिकाणी वाया गेली तरी चालेल, आमचा त्याचा काही विचार नाही. तर त्यांना फक्त त्यांचा बिझनेस करायचा आहे आणि मग असे अनेक विदेशी कंपन्या आलेल्या आहेत की त्यांना ते काय करतात, कुठल्याही प्रकारचा विचार न करता फक्त आपल्या मालाची कशी विक्री होईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फक्त बिझनेसकडे, व्यवसायाकडे पाहतात. तर नीतिशास्त्र त्या ठिकाणी आपण असं म्हणता येईल की मग हे नीतिशास्त्र जे आहे ते विदेशी कंपन्या आपल्याला वापरताना दिसत नाही. त्यामुळे आपण बघतो की अनेक आता मोबाईलची जर जाहिरात पाहिली तर ठीक आहे, जाहिरात ठीक आहे, परंतु त्याची किती प्रमाणात जाहिरात असावी आणि किती खर्च त्यावरती करावा आणि काय काय लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून भरपूर आपण पाहतो की आज आपण बघतो की हा तरुण पिढी निम्म्यापेक्षा जास्त वेळ मोबाईलमध्ये घालवते. एवढा वेळ ती वाया घालवत असते आणि परंतु ती चांगल्या कामासाठीच घालवते असं नाही, तिचे अनेक उपयोग करते, अनेक वाईट उपयोग सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि म्हणून मोबाईल असेल, इंटरनेट सेवा असेल तर त्याचा फायदा खूप काही आपण घेऊ शकतो. खूप नॉलेज त्या ठिकाणी आता सध्या अवेलेबल झालेलं आहे वेबसाईटवरती.
एवढं ज्ञान आहे की आपण अगदी मी तर बऱ्याच दरवर्षी प्रत्येक बॅचला सांगत असतो की एवढं ज्ञान आता उपलब्ध झालेलं आहे, खूप छान छान माहिती उपलब्ध झालेली आहे. आपण जर जन्माला आल्यापासून जर वाचायला सुरुवात केली आणि मरेपर्यंत आपण वाचत राहिलो तरी संपणार नाही, वाचून होणार नाही, फक्त वाचून होणार नाही, एवढं ज्ञान उपलब्ध आहे. तर आपण आता 6व्या टॉपिकपर्यंत आलेलो आहोत. त्याच्यात नीतिशास्त्राबद्दल सांगितलं आहे, सामूहिक जबाबदारी. त्यानंतर आपला 7वा टॉपिक आहे ग्राहक संरक्षण. तर आपण ग्राहक आहोत आणि आपल्याला बऱ्याच वेळा फसवलं जातं, तर ते फसवलं जाऊ नये आणि आपलं यापासून संरक्षण व्हावं म्हणून 1986 साली खूप मोठी चळवळ झाली आणि कायदा सरकारला निर्माण करावा लागला आणि कायदा तयार केल्यानंतर ग्राहकांना संरक्षण मिळायला सुरुवात झाली. तर 1986ला पहिला कायदा त्या ठिकाणी आला. म्हणजे ग्राहकांना खूप त्रास झाला, खूप लोकांनी त्रास सहन केला. जसं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्रास झाला ना, अगदी त्याच प्रकारे. आणि मग चळवळी उभ्या राहिल्या आणि तिथून पुढे मग सरकारला दखल घ्यावी लागली. सरकारने मग ग्राहक संरक्षण कायदा काढला. आता 2000 मला वाटतं मागच्या तासाला आपण पाहिलंय वाटतं की 2017मध्ये त्याचं काहीतरी अपडेशन त्या ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्याचं झालेलं आहे, दुरुस्ती करून नवीन अपडेट करण्यात आलेला आहे. तर हाही टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी सविस्तरपणे आपण पाहणारच आहोत. आणि त्यानंतरचा 8वा आपला टॉपिक आहे विपणन. विपणन म्हणजेच मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे त्याच्यामध्ये मग आता नुसतीच फक्त लोकांना असं वाटतं मार्केटिंग म्हणजे फक्त विक्री किंवा काहींना असं वाटतं की फक्त खरेदी आणि विक्रीच. तर खरेदी विक्री नाही, तर त्याच्यामध्ये अगदी कच्च्या मालाची खरेदी जेव्हा उत्पादक करतो त्या कच्च्या मालाच्या खरेदीपासून तर त्याच्यातून पक्का माल तयार करणे, पॅकिंग करणे, नामकरण करणे, त्याला आपण लेबलिंग म्हणतो नाही का, सर्व बॉक्समध्ये पॅकिंग, छोटं मोठा बॉक्स आणि सर्व ठिकाणी पाठविणे, वितरण म्हणतो आपण त्याला, वाहतूक करणे, प्रवास करणे आणि प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यात वस्तू पोहोचविणे आणि ती किरकोळ विक्रेत्यापर्यंत जाणे आणि किरकोळ विक्रेत्याकडून ती ग्राहकाच्या हातात जाणे, ताब्यात जाणे, इथपर्यंत जी आपण आता मी बरीच कार्य तुम्हाला सांगितली थोडक्यात. तर ही सर्व कार्य जी एकत्र कार्य त्या ठिकाणी आहेत त्यालाच विपणन हा शब्द एकत्रितरित्या वापरला जातो ह्या सर्व कार्यांना मिळून. आले का लक्षात? आणि म्हणून विपणन मार्केटिंग आपण हा शब्द वापरतो. तर त्या विपणनामध्ये सर्व कच्च्या मालापासून खरेदी करण्यापासून तर तयार झालेला पक्का माल ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत जेवढी कार्य येतात ती सर्वांचा समावेश विपणन या संकल्पनेमध्ये होतो. तर तेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर विद्यार्थ्यांना त्याचीही संकल्पनेची ओळख होईल. त्याचबरोबर विविध विपणनाचे किंवा विपणीचे प्रकार पण आहेत त्याचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास विद्यार्थ्यांचा होईल. विपणनाचं महत्त्व आणि विपणनाची विविध कार्य पण आपल्याला या ठिकाणी समजतील. आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा आहे विपणन मिश्र, त्यालाच आपण मार्केटिंग मिक्स असं म्हणतो. तर आणि त्यातील जे घटक आहेत ते घटकांचाही सुद्धा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे आणि तो सुद्धा विद्यार्थ्यांना त्याची माहिती या टॉपिकमध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या 12वी OCM आपला जो विषय आहे त्यामध्ये 8 टॉपिक आपल्याला दिलेले आहेत वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापनमध्ये. या 8 टॉपिकची मी थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर आपण Thanks for watching my video.